हे भन्नाट चवीचं शेवगा शेंगा सार बनवताना थोडं जास्तच प्रमाणात बनवा बरं का, कारण केल्या केल्या हे नक्की पस्त होणार. 1 वाटी नारळाच्या घट्ट दुधात 3 चमचे बेसन पीठ छान रवीने आपण मिक्स करून घेतलेलं आहे. एका भांड्यात पाणी उकळायला ठेवून दिलेलं आहे. त्यात साफ स्वच्छ केलेल्या आणि काप केलेल्या शेवग्याच्या शेंगा घालून थोडा वेळ उकळी येऊ देणे. याच पाण्यात थोडं मीठही घातलेलं आहे. या शेंगा आपल्याला मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायच्या आहेत. खूपच पौष्टिक शेवग्याच्या शेंगा असतात. हे सार लहान मुलांनाही नक्की खाऊ घाला. आता मस्त चुरचुरीत फोडणी घालूया. तेलात मोहरी, हिंग, लाल मिरच्या आणि कढीपत्ता. फोडणी घालून झाल्यावर त्यात आपण घट्ट नारळ दूध आणि बेसन पिठाचे जे मिश्रण तयार केले होते ते घालूया. आता इथे मात्र एक काळजी आपल्याला घ्यायची आहे. या कढीला उकळी येईपर्यंत सतत चमच्याने असं ढवळत ठेवायचं आहे. कढीला व्यवस्थित उकळी आलेली आहे. यात आता गूळ, चिंचेचा कोळ आणि धणे, जिरे पावडर घालूया. मीठ मात्र बेतानेच घालायचं आहे, कारण शेंगा शिजवतानाही मीठ घातलेलंच होतं. आता यात शिजवलेल्या शेवगा शेंगा घातलेल्या आहेत आणि थोडंसं चवीला लागेल तेवढंच मीठ घातलेलं आहे. हे शेवगा शेंगांचं सार तुम्ही गरमागरम भाकरीसोबत किंवा मऊ मऊ इंद्रायणी भातासोबत सर्व करा. सगळे अगदी आनंदाने खातील आणि फस्त करतील. कशी वाटली ही भन्नाट रेसिपी? तुमच्याकडे अशा रेसिपी असतील तर ते मला नक्की कळवा.